पायाला जळू लागला त्यांचा. नमस्कार भावनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी संतोष आणि तुम्ही बघत आहात आपलं चॅनल कोल्हापुरी फिशिंग अँड कुकिंग. भावांनो, आज आपण फिशिंगला चाललो आहे. कोल्हापूरपासून 60 किलोमीटर. कोल्हापूरपासून 60 किलोमीटर आपण फिशिंगला जाणार आहे. आणि जाता जाता एक आपल्याला नदी दिसली. ही आपली ही नदी आहे, ही आपली पंचगंगा नदी. आणि मी आता सध्या आहे बालिंग्याच्या पुलावरती. तर भावांनो, इथून आपलं अंतर जे आहे ते 60 किलोमीटर आहे. तर आपल्याला आता निघायला पाहिजे. मी बऱ्याचशाच इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्युअसली बघत राहा. आता इथून पुढे गेल्यानंतर असा ब्रिज येतोय. हे बघा काका, विसागडच्या जवळपास म्हणजे आमस्त्रा गावाजवळ. आणि इकडे जायचं आपल्याला लेफ्ट साईडला बरशीला. हा बरशीचा नदीचा पूल आहे बघा. चला आपण जाऊ आपला प्रवासाकडे. आता आपण पोचलो आहे बरकी गावात. थोड्याच वेळात जाणार आपण गाड्या जिथं पार्किंग करतात तिथं. आता आपण पोचलेलो आहे बरकीच्या धबधब्याजवळ. आणि हा आहे इथला डॅम. आणि आज आपण इथे फिशिंग करणार आहे. आणि तो लांब दिसतो तो धबधबा, त्या ठिकाणी आता आपल्याला पहिल्यांदा जाऊन यायचं आहे. तिथून आल्यानंतर आपण इथे फिशिंग करणार आहे. चला पुढे आपण आपला प्रवास चालू करूया. कीप वॉचिंग. जवळपास आता अजून आपल्याला 2 किलोमीटर तर चालायचं आहे. सगळी स्लिपी पोर्शन झाला आहे. पाऊस जोरात पडल्या कारणाने इकडे जास्त. बघू शकता तुम्ही असा प्रकार आहे इकडं. So guys, how is it? इथे चहा नाश्ता मिळते. आपल्याला काळजी एकाच गोष्टीची घ्यायची आहे, ती म्हणजे इथं जळू नावाचा एक किडा आहे. तो आपल्या पायाला चिटकून रक्त पितो. तो त्याची फक्त तुम्ही सतत काळजी घ्या. ते लागल्याला कळत नाही आपल्याला. पायाकडे लक्ष द्या तुमच्या.
आणि स्वतःची काळजी घ्या. अजून भरपूर लांब जायचं आपल्याला. पाऊस पडल्यामुळे बघा कशी झाल्या जमीन. भरपूर झाडे आहेत. सिमेंटच्या जंगलातून आज आपण बाहेर आलेलो आहे, खऱ्या जंगलामध्ये. फिशिंग तर आज एक बहाणाच काढला आपण. ॲक्च्युली मला होतं भिजायचं, म्हणताना मी आलेलो इथं. बरकीच्या धबधब्यावरती गेल्यानंतर मग आपण इकडे येऊन फिशिंग करणार आहे. जळू दिसला तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तो कसा असतोय. फार रक्त पितोय तो. दम भरलाय, जास्त दम भरलाय मला. अरे बापरे, बघा झाडी, उंच उंच झाडी, तो सुंदर धबधबा. तो बघा, तो पडतोय तो धबधबा. आणि तेच पाणी इथं या डॅममध्ये येतं. त्या डॅममध्ये आपण मासेमारी करणार आहे. बघूया काय होतं. रविवार शनिवार ह्या दिवशी जास्त पब्लिक असते. मी सोमवारी आलो आहे, त्याच्यामुळं आज जरा गर्दी कमी आहे, नाहीतर भरपूर गर्दी असते इथं. आणि खाली पोलिसही असतात. दारू पण लोक हुल्लडबाजी करतात त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी. तर अशा ठिकाणी आल्यानंतर असल्या गोष्टी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. फक्त निसर्गाचा एन्जॉय करा. खाली जेवण नाश्ता हे तुम्हाला सगळं मिळते. ह्या गावातल्या लोकांचा तोच एक पर्याय आहे उदरनिर्वाहासाठी. आणि प्रामुख्याने त्यांची शेतीमध्ये जास्त मोस्टली भात आणि ऊसच ते लावतात. धबधब्याकडे जाण्याची एकदम चिंचोळी वाट आहे ही. आणि खाली दरीसारखा पोर्शन आहे, ते दगडं लावलेले आहेत कारण पाय स्लिप होऊ नयेत म्हणून. तरीसुद्धा स्लिप होतातच पाय इथून. आपल्याला एकदम केअरफुली जायचं आहे. असे हात पकडण्यासाठी आपण स्लिप होऊ नये म्हणून धरासाठी असे बारसुद्धा दिलेले आहेत. पूर्वी असं का नव्हतं, आम्ही आलो होतो त्यावेळी. मग आपण पूर्ण काळजीपूर्वक जायचं कारण माझ्या एका हातात रॉड आहे पण मला धरता येत नाही. मुख्य म्हणजे तर मी माझा कॅमेरा डोक्यावरती माउंट करतो आता. स्टँडर्ड गाडी आहे. भरपूर डेन्सी. बिबट्या वगैरे आहेत म्हणतात गावची लोक इथं. तरीसुद्धा मी एकटा जाण्याचा प्रयत्न करतो. लोक आले थोडं भरपूर, पण मी तर एकटाच आहे आता सध्या तरी. पावसाचं प्रमाण पण इकडे जास्त आहे. हे बघा, झाडांची उंची भरपूर असल्या कारणाने सूर्यप्रकाश मनाव तितका खाली येत नाही. हे बघा झाडे किती उंच आहेत. खालच्या साईडला डॅम, त्या वरच्या साईडला हे पूर्ण डोंगर आहे असा वरती. अजून तर काय आपल्याला जळू दिसलेला नाही. पाण्याचा तर आवाज येतोय धबधब्याचा. मला वाटतं आपण धबधब्याच्या जवळ आलेलो आहे आता.
My God. हे बापरे. झाडे बघा कशी आहेत, एकमेकात गुंतलेली. हा हो, दमलो बाबा. अरे बापरे. 2 किलो चरबी कमी. पाऊस आलाय भावानं बहुतेक मोठा, पण आपल्याला झाडीत असल्या कारणानं जास्त लागत नाही. हो माय गॉड. बऱ्याच वर्षांनी ट्रेकिंग केल्याने त्या कारणाने दमलोय फार. हो मग पाऊस बघा किती जोरात पडते, तुम्हाला बाहेरून दाखवतो. हा बघा पाऊस किती जोरात पडते बघा. हे बापरे. हे कुठं नसतं खाली जायचं आहे. खाली जाऊन फिशिंग करायची आपल्याला. आता आपण चुकीच्या मार्गे आलो. खरं तर मी तुम्हाला इकडून का नेते, कारण आपल्याला पाण्याचं पण दर्शन घेता येईल, नंतर मी तुम्हाला इकडून नेते. पुलावरती लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब. पायाकडे लक्ष देऊन जाण्याची गरज आहे, कारण पायात कोणता प्राणी येईल सरपटणारा हे काही सांगता येत नाही. त्या कारणानं आपल्याला जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे. हे बघा रस्ता कसा मस्त. पाण्याचा आवाज येतोय, मी पळतोय, तर मला फार एक्साइटमेंट आहे धबधबा बघण्याची. कारण जवळपास 5 ते 6 10 वर्षानं मी बघितलेला अगोदर 10 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर परत यायचा काही वेळ मिळाला नाही मला. 10 वर्षानं आलो मी इथे. ते पण माझ्या भावांच्या सोबत आलो होते. हे बघा त्या धबधब्याची नदी, हे पाणी त्या डॅममध्ये जातं. दगडे बघा कसं शेवगा आहे. पाऊसच तेवढा मोठा पडतो इकडं. झाडी बघा. कशाला सूर्यप्रकाश नाही आला तर तिथे शेवाळ वाढणारच. बर्फीचा धबधबा पुढंच आहे आपला धबधबा 2 मिनिटाच्या रस्त्यावरती, आणि हे त्याचं पाणी येते. चला आपण आता पुढे जाऊ. पाणी किती स्वच्छ आहे बघा, कसल्याही प्रकारचं प्रदूषण नाही. निव्वळ जमिनीतून येणारं पाणी वरून पडणारं, त्याच्यामध्ये कोणतेही मानवनिर्मित घाण नाही त्याच्यात. एकदम तोंडात टाकलं होतं, चावून चावून सपलं. त्याला पूर्ण रस्त्याला
धबधबा येतो का नाही आला वाटतं आला. आपण पोचलेलो आहे बरकीच्या धबधब्याजवळ आणि आता तुम्हाला धबधबा दाखवतोय. तयार करतोय दंडाकार लागल्यात मस्त मस्त खूप मजा आहे. लांबून ते जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातून आल्यात चित्रापूर नावच्या गावात आपल्या बरकी फॉल्सला व्हिजिट द्यायला. तुम्हाला आवाज येत नसेल तर सॉरी बरं का भावानो, कारण त्या धबधब्याचा फार आवाज येतो त्यामुळं आम्हाला पण कळणं नेमकं काय बोलायचं.
फायनली आपण आता धबधबा बघून धबधब्यातून बाहेर पडलेलो आहे. आता आपण जाणार आहे फिशिंग करायला. फिशिंग स्पॉट आपल्यापासून अजून 15 ते 20 मिनटं अंतरावरती आहे. तिथून काय काय होतं बघायचं. फिशिंग झाली तर ठीक, नंतर आता आपण जायचं आपल्या घरी. भावांनो, आता आपण आलेलो आहे आपल्या फिशिंगच्या स्पॉटवरती. मला दाखवतो, थांबा. इथं बघूया आपल्याला काय लागतंय काय. ओ माय गॉड. तर हा आपला फिशिंगचा स्पॉट आहे, बघू शकता तुम्ही. बघूया आता इथं काय लागतंय आपल्याला. कीप वॉचिंग. ह्या स्पॉटला आपण जवळपास 3 तास फिशिंग केली, पण आपल्याला एक पण बाईट झालं नाही. त्याच्यानंतर आपण आपल्या घरी निघालो. भावांनो, आता आपण म्हणजे फायनली आपण आता फॉल्सपासून बाहेर आलेलो आहे आणि फिशिंग पण बंद केलेलं आहे. टायमिंग पण झालेलं आहे. आणि आज आपल्याला हे आपले मित्र आहेत ह्याचे खिद्रापूरचे. आज ह्याने आपल्याला कंपनी दिलेली आहे. हे सगळेजण भाव आहेत आपले. इकडे त्यांना पायाला आपल्या त्यांच्या जळू लागलेला आहे बघा. इथं पायाला जळू लागला त्यांच्या. तर ह्या गोष्टीची पण तुम्ही काळजी घ्या, तुम्हाला जळू लागू नये त्याची पण काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नसलं तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. आता तुमचा मी निरोप घेतो. थँक्यू सो मच.